नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज रिझल्ट दाखवतोय दुसऱ्या फवारणीचे, ज्यामध्ये आपल्याला अत्यंत उत्तम असे रिझल्ट भेटलेले आहे। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जी फवारणीमध्ये घटक सांगितले होते त्यामध्ये होतं बॅरेझाइट, दुसरं नायट्रोबेन्झिन, तिसरं बुरशीनाशक आणि चौथं खत आणि पाचवं ते म्हणजे स्टिकर। अत्यंत महत्त्वाचे असे 5 घटक घेऊन आपल्याला ती फवारणी करायची होती। बरेच शेतकऱ्यांनी ही फवारणी आपल्या पद्धतीने केली, बरेच शेतकऱ्यांना त्याचा रिझल्टसुद्धा येत आहे आणि आपल्या इथे ज्या पद्धतीनं आपण रिझल्ट्स दाखवतोय तुम्ही हे बघून घ्या, कशा पद्धतीचे रिझल्ट्स आहेत, रिझल्ट लक्षात येत आहेत ते सुद्धा बघून घ्या। प्रत्येक झाड हे फुलाने बहरलेलं आणि फुलांचं शेंगेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीत त्याचे कन्व्हर्जनसुद्धा झालेले आहे। ही आहे ग्रीन गोल्ड 100। या तुरीला आपण पहिली फवारणी, दुसरी फवारणी योग्य वेळेवर 15-15 दिवस ते 12 दिवसाच्या अंतरावर ही केलेली आहे। त्यानंतर या फवारणीमध्ये झालेले जे बदल होते ते आम्ही वेळोवेळी दाखवले। आपली ही जी तूर आहे ती टोकन पद्धतीने होती, जसे तुम्ही ते पाहू शकता। या पद्धतीची आपली ही पेरणी होती। त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी जसे तुम्ही ते पाहू शकता, प्रत्येक ठिकाणी 2 दाणे एवढे राहतील अशी आपण पेरणी केलेली आहे। त्याच्यानंतर याचे जे रिझल्ट्स तुम्ही ते बघू शकताय, याची 2दा छाटणी वगैरे सगळं या पद्धतीनं, आणि त्याच्यानंतर काय खत व्यवस्थापन करावे याबद्दल सुद्धा आपण सांगितले होते आणि ते आम्ही स्वतः केले, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतोय। असं नाही की आम्ही फक्त तुम्हाला सांगतोय, आम्ही सुद्धा केले त्याच्यानंतर तुम्हाला सांगितले। आणि हे फक्त सांगणे नाही, हे अगोदर अभ्यास करणे आहे आणि त्याच्यानंतर सांगणे आहे। हे तुम्ही रिझल्ट्स बघा। या रिझल्ट्समधून एवढे लक्षात येते की आपण जो खर्च करतोय त्याचे खरोखरच उत्पादनात फरक पडणार आहेत की नाही, हे तुम्ही बघू शकता। आता सध्या आपण जी तुरीला व्यवस्था केली होती, खत व्यवस्थापन चांगले झाले होते, त्याच्यामुळे आता हे फुलामध्ये सुद्धा ते दिसून येत आहे। कारण आपण खत व्यवस्थापनामध्ये 14-14-35-14 हा जो खत घेतला होता, एकरी 1 पोतं म्हणजे 50 किलोचं पोतं, आपण या 50 की काहीतरी 40 किलोचं पोतं येते ते असे आपण पूर्ण शेताला दिलं। त्याच्यानंतर हे रिझल्ट्स आज आपल्याला खताचे जे रिझल्ट्स दिसून राहिले आहे ते फक्त एकट्या फवारणीचे नाही आहे। तुम्हाला सरळ सांगणे, कुठल्याच पद्धतीचं गोल करून किंवा गोल गोष्टी करून सांगण्यात काही अर्थ नाही। जे खरं आहे ते सांगण्यात अर्थ आहे। खताचा सुद्धा इथे मोठा वाटा होता। फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण जे केमिकल आहे त्याने काम तर केले, आणि नॅचरल पद्धतीने सुद्धा तुरीला फुलं चांगलेच येतात, असं नाही की येत नाही, चांगलेच येतात। फक्त ते बळकट करणे किंवा गळ होऊ न देणे या सर्व गोष्टीवर आपल्याला लक्ष द्यावं लागते। त्यासाठीच हे जे फवारणी होती ती केली होती। आता हे जे रिझल्ट्स तुम्ही पाहता आहेत, या रिझल्ट्सच्या नंतर आता ही जी तूर आहे, या तुरीमध्ये आपल्याला जी फवारणी घ्यायची आहे त्यामध्ये घटक कोणते घ्यावे लागेल, कोणत्या पद्धतीचे कीटकनाशक घ्यावे लागेल, याबद्दल आपण जेव्हा माहिती देऊ त्यावेळेला तुम्ही जरूर आपल्या त्या व्हिडिओला बघा, तुम्हाला मार्गदर्शनच होईल। जसे तुम्ही इथे रिझल्ट्स पाहू शकता कशा पद्धतीचे रिझल्ट्स आहेत तर, आणि हे इथलेच नाहीत तर तुम्ही सर्व दूर शेतामधले सुद्धा बघू शकता। हे होते आपल्या दुसऱ्या फवारणीचे रिझल्ट्स। पुढील फवारणीमध्ये म्हणजे तिसऱ्या फवारणीचा व्हिडिओ जरूर येईल, तोवर आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा। धन्यवाद।